पुण्यातल्या गर्भवती मृत्यू प्रकरणावरून आणखी एक अहवाल आलेला आहे। सहधर्मादाय आयुक्तांच्या अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय। नेमकं अहवालामध्ये काय आहे ते पाहूयात। ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणावरून सहधर्मादाय आयुक्तांनी अहवाल सादर केला, ज्यात पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवण्यात आलं। नियमावलीचं पालन हॉस्पिटलकडून होत नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला। गरीब रुग्णांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी रुग्णालयानं वापरला नसल्याचंही चौकशीत सांगण्यात आलंय। आता सध्या तरी मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही, कारण सरकारची कमिटी नेमलीत त्यांनी सुद्धा असं हे दिला की त्यांच्याकडे 37 कोटी रुपये शिल्लक आहेत, काहीतरी असं काहीतरी मध्ये आलं होतं आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले। हे ते केळकर म्हणून कोण आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहू केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहायला। आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही, काय आता काय झालं काय ते सरकार आणि ते बघताय। आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते। तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर रुग्णालयावरून संताप व्यक्त केलाय। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे, गरिबांचं शोषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। लुटारूंची टोळी आहे, ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी ज्या माणसांनी खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो। त्यांना काय हे कलंक आहे? अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। भिसे कुटुंबानं मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांच्या विरोधात अलंकार पोलीस स्थानकात तक्रार दिली। ईश्वरी भिसेंची गोपनीय माहिती मंगेशकर रुग्णालयानं आपल्या अहवालातून सार्वजनिक केली, त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मागणी भिसे कुटुंबानं केली। दरम्यान एकनाथ शिंदेंनी देऊ केलेली 5 लाखांची मदत आणि चंद्रकांत पाटील यांची 1 लाखांची मदत भिसे कुटुंबानं नाकारली। रणजित जाधवसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।